अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जर आपण आरोग्य समिती म्हणजे वसई विरार महानगरपालिकेच्या स्वास्थ्य आणि आरोग्य आपण कोणावर सोपवतोय? एका बलात्कारी प्रवृत्तीवर सोपवणं हे कितपत योग्य आहे? जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते कशा प्रकारे ह्यांच्यावर कारवाई करतात ते पूर्ण महाराष्ट्र बघत आहे. असं असताना वसई विरार महानगरपालिकेमध्ये त्यांच्याच पक्षाच्या बलात्कारासारख्या अतिसंवेदनशील गुन्ह्यामध्ये लिप्त असलेल्या व्यक्तीला आरोग्य समितीवर पाठवतात. हे काय आहे? लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही सगळ्या महिलांना तुम्ही संधी देता आणि 50% महिला उमेदवार जे आहेत त्या नगरसेविका झालेल्या आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की एका पक्षाने ही भूमिका मांडण्यापेक्षा महिला नगरसेवकांनीच ही भूमिका मांडली पाहिजे. तर जनतेने जी संधी दिलेली आहे त्या संधीचा फायदा जनतेच्या कामासाठी करण्यात आला पाहिजे, ना की भजन कीर्तन करण्यासाठी. प्रशासकीय इमारत प्रशासकीय कामासाठी आहे. भजन कीर्तन करण्यासाठी मंदिर उभारलंय मोदीजींनी, खूप मोठं मंदिर उभारलेलं आहे. त्यांनी बहुजन विकास आघाडीच्याच नगरसेवकांनी याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता. आम्ही ठीक आहे, काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, महात्मा गांधीजीच्या विचाराने चालणारे आहोत. आम्ही पत्र देऊ शकतो, आंदोलन करू शकतो, पण निर्णय घ्यायचा जो कॉन्क्रीट डिसिजन आहे तो बहुजन विकास आघाडीच घेऊ शकते. नमस्कार. आता आपण वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उपस्थित आहोत. आजचा मुद्दा आहे की आरोग्य समितीवर अशा कोणत्या व्यक्तींना ठेवण्यात आलेला आहे, तिथे नमूद करण्यात आलेलं आहे, नेमणूक त्यांची करण्यात आलेली आहे, ज्यांचा कदाचित राजकारणाशी किती संबंध आहे ते तर माहित नाही, पण गुन्हेगारीशी खूप जवळचा संबंध आहे. आपण पुन्हा एकदा भाजपचे नगरसेवक प्रभाग क्रमांक 18चे नगरसेवक संजू श्रीवास्तव यांचा मुद्दा घेऊन आलेलो आहोत. गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव हे जिंकून तर आलेत, परंतु त्यांच्या गुन्हेगारीचे किस्से संपत नाहीयेत. इतकी गुन्हेगारीचा रेकॉर्ड असल्यानंतर पण महानगरपालिका बहुजन विकास आघाडी जे जिंकून आलेत ते आणि भाजप यांच्याकडून सतत जे आहे ते संजू श्रीवास्तव यांना का पुढाकार दिला जातोय यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय. महासभेमध्ये जो काही गदारोळ झाला त्याच्यामध्ये पण आपण पाहिलं कशा प्रकारे संजू श्रीवास्तव यांची देखील वाढती अरेरावी आणि ज्या प्रकारे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक पण त्यांना दामून दपटून धरत होते ते देखील आपण पाहिलं. आणि इतक्या सगळ्या मुद्द्यानंतर एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला, ज्याच्यावर बलात्कार इतका संगीन गुन्हा आहे, त्या व्यक्तीला जे आहे ते आरोग्य समिती दिली जाते, ज्यांचा काही घेणं नाही आहे आरोग्याशी, अशा व्यक्तीला आरोग्य समिती दिली जाते. याच्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलाय आणि याचा विरोध केलाय काँग्रेसचे पदाधिकारी रामदास वाघमारे यांनी. आपण जाणून घेऊया संपूर्ण मुद्द्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी रामदास वाघमारे यांचं काय म्हणणं आहे. सर नमस्कार. निवडणुका झाल्या, समित्या स्थापन व्हायला लागल्या, सभापती जाहीर झाले, परंतु कुठेतरी आपण हे पाहतोय की बहुजन विकास आघाडी तर सत्तेत आली आहे, पण कुठेतरी अजूनही भाजपाचीच चालतेय का? कारण ज्या प्रकारे विरोध होतात, ज्या प्रकारे विरोध दाखवले जातात, त्याच्यावर कोणतं उत्तर मिळत नाही, सगळं शांतपणे घेतलं जातंय. काय वाटतंय? पालिकेचा माहोल काय वाटतंय? या ठिकाणी गेल्या 20 तारखेला सर्वसाधारण सभेमध्ये गंगेश्वर श्रीवास्तव यांना आरोग्य समितीवर घेण्यात आलं. गंगेश्वर श्रीवास्तव ज्याच्यावर गँगरेप सारखा गुन्हा दाखल आहे आणि इतर पण गुन्हे दाखल आहेत. बोरिवली आहे, बांद्रा आहे, पुणे आहे, त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर देखील उदयपूर ठिकाणी देखील गुन्हे दाखल. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जर आपण आरोग्य समिती म्हणजे वसई विरार महानगरपालिकेच्या स्वास्थ्य आणि आरोग्य आपण कोणावर सोपवतोय? एका बलात्कारी प्रवृत्तीवर सोपवणं हे कितपत योग्य आहे? भाजपाचा नगरसेवक किंवा भाजपाचे इथले पदाधिकारी हे केवळ आणि केवळ बेटी बचाव आणि बेटी पढाव फक्त बोलण्यापुरतं ठेवलेलं आहे, की लाडकी बहीण फक्त बोलण्यापुरतं ठेवलेलं आहे? आज संपूर्ण महाराष्ट्र कॅप्टन अशोक खरात यांच्या कृष्णकृत्य म्हणणं अयोग्य ठरेल त्या ठिकाणी. त्यांच्या ज्या गैरप्रकारामुळे बदनाम झालेला आहे ती भरपाई अजून होतच नाही आहे. आणि देवाभाऊ जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते कशा प्रकारे ह्यांच्यावर कारवाई करतात ते पूर्ण महाराष्ट्र बघत आहे. असं असताना वसई विरार महानगरपालिकेमध्ये त्यांच्याच पक्षाच्या बलात्कारासारख्या अतिसंवेदनशील गुन्ह्यामध्ये लिप्त असलेल्या व्यक्तीला आरोग्य समितीवर पाठवतात. हे कसं शक्य आहे? हे कितपत नीतिमत्तेला धरून आहे किंवा भाजपाची काय विचारसरणी आहे? त्यांच्या बोलण्यामध्ये आणि
प्रथम दर्शनी करण्यामध्ये किती अंतर दिसून येतं हे इथून कळतं. ज्याप्रमाणे लोकसभा खासदार कंगना रनौत यांनी सांगितलं की राहुल गांधीजी यांना लोकसभेमध्ये बघितल्यानंतर, संसदेमध्ये बघितल्यानंतर अनकम्फर्टेबल फील होतं. राहुल गांधीजी असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यावर देशातील सर्वसाधारण जनता भरोसा करते आजच्या तारखेला. त्यांना बघून तुम्ही अनकम्फर्टेबल फील करता, तर मला भाजपाच्या नगरसेविकांना पण प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अशा व्यक्तीला बघून अनकम्फर्टेबल फील का नाही करणार? आणि अशा व्यक्तीसोबत राहून तुम्ही काम करू शकता का ज्याच्यावर गँगरेप सारखा गुन्हा दाखल आहे? पण सर ह्याच्यामध्ये कुठेतरी बहुजन विकास आघाडी जी समिती गठन करते त्याचा पण कुठेतरी एक महत्वाचा मौल्याचा वाटा असतो. मग ज्या अशा व्यक्तीवर ज्या आरोपाचे गुन्हा आहेत मग त्याचा विरोध बहुजन विकास आघाडी का नाही करत? आता बहुजन विकास आघाडी हा वेगळा पक्ष आहे. त्यांचे ध्येय धोरण वेगळे आहेत. ते का म्हणून गप्प बसतायत हे त्यांचे विषय त्यांना माहिती आहेत. आपण काय त्यांच्या विषयामध्ये आपण बोलू शकत नाही. काँग्रेस पक्ष सदैव सर्वसाधारण जनतेचा मुद्दा उपस्थित करत राहिलेला आहे. त्यांच्या मुद्द्यासाठी लढत राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही काल उपमहापौर यांना भेटून ते पत्र दिलेलं आहे आणि सांगितलं की यांची जी नेमणूक झालेली आहे ती रद्द करण्यात यावी. पण मला वाटतं रद्द होईल. रद्द झाली पाहिजे. जर तुम्हाला महिला सुरक्षाचा विषय तुम्हाला प्राधान्याने घेता येत आहे आणि महिलाविषयी जर तुम्हाला आपुलकी आहे, लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही सगळ्या महिलांना तुम्ही संधी देता आणि 50% महिला उमेदवार जे आहेत त्या नगरसेविका झालेल्या आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की एका पक्षाने ही भूमिका मांडण्यापेक्षा महिला नगरसेवकांनीच ही भूमिका मांडली पाहिजे. पण सर कुठेतरी याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्या प्रकारे या सगळ्या मुद्द्यामध्ये बहुजन विकास आघाडी झालं शांत राहते. मग अधिकारी यावेळेस काय करतात? अधिकाऱ्यांना याचं ज्ञान असल्यानंतर काय अधिकारी याच्यामध्ये काही करू शकतात? अधिकारी याच्यामध्ये काहीच करताना दिसून येत नाहीये. अधिकारी जर महत्त्वाचा रोल प्ले करत असतील तर गेल्या 20 तारखेला जो धांगडधिंगा झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून आला तो, की इथले नगरसेवक जनतेने निवडून दिलेले नगरसेवक कशा प्रकारचे आहेत याची पूर्ण अब्रू वेशीवर टांगलेली गेलेली आहे. त्यामुळेच भाजपाचा हम करे सो जो कायदा आहे तो इथे लागू करायचा प्रयत्न आहे. साहजिकच देशामध्ये त्यांची सत्ता आहे, राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे आणि कदाचित एकमेव नगरपालिका आहे जिथे भाजपाची सत्ता नाही आहे. तर त्या ठिकाणी त्यांना ते दडपशाही पद्धतीने आपले सरकार चालवायचं आहे. पण सततची जी आंदोलनं होत आहेत, निवडून आल्यानंतर आंदोलनं झाली, विरोधात आंदोलनं झाली, पण कुठेतरी आता इतर पक्षांचं पण म्हणणं आहे, तसं त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, महायुतीच्याच पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, की कुठेतरी ही आंदोलनं फक्त स्वतःच्या इगोसाठी केली जातात. उठा-सुटा आणि भजन करा आणि आंदोलनं करा, कारण तिथे पत्रिकेवर नाव नाहीये किंवा दालन मिळत नाही. हे फक्त स्वतःची कामं करून घेण्यासाठी आंदोलनं होत आहेत. हे महायुतीच्याच पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जनतेने खूप विश्वासाने भाजपाला निवडून दिलेलं आहे. या ठिकाणी भाजपाचा कदाचित याच्या अगोदर एखादा नगरसेवक निवडून यायचा, पण यावेळेस बहुसंख्येने आले. याचा अर्थ जनतेने विश्वास दाखवलेला आहे. तर जनतेने जी संधी दिलेली आहे त्या संधीचा फायदा जनतेच्या कामासाठी करण्यात आला पाहिजे, ना की भजन कीर्तन करण्यासाठी. प्रशासकीय इमारत प्रशासकीय कामासाठी आहे. भजन कीर्तन करण्यासाठी मंदिर उभारलंय मोदीजींनी, खूप मोठं मंदिर उभारलेलं आहे. त्या व्यतिरिक्त सगळीकडे प्रत्येक 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये मंदिर आहे. त्या ठिकाणी भजनं करावी, कोण अडवणार नाही. पण जनतेचा पैसा, जनतेचा महत्त्वाचा वेळ या प्रशासकीय कामामध्ये वाया न घालवता त्याने जनतेची कामं करावी, त्याला प्राधान्य द्यावं. नक्कीच. जर शेवटच्या प्रश्नाकडे वळेन, आरोग्याची परिस्थिती सध्या वसई विरारमध्ये आधीच खूप ढासळलेली आहे. आपण एक हॉस्पिटल बनवू शकत नाही आहोत. इथलं प्रशासन अजूनही फक्त वाट पाहतंय, जमीन कधी मिळणार, मिळाल्यावर त्यावर नारळ कोण फोडणार आणि सततच्या वादामुळे एक नागरिकांना एक साधं हॉस्पिटल मिळू शकत नाही. आरोग्याची परिस्थिती इतकी खालवलेली असताना डीएम पेटीट सारख्या रुग्णालयामध्ये एक्सपायर औषधं मिळतायत. इतक्या बेकार परिस्थितीमध्ये आपण असताना एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला आरोग्य समितीवर स्थापन केलं जातं. त्यामध्ये तुम्ही आता विरोधात लेटर पण दिलंय. काय वाटतं बहुजन विकास आघाडी याला कितपत सिरियसली घेईल आणि यावर चर्चा करेल आणि विचार-विनिमय करेल? विकास आघाडीने गेल्या 35 वर्ष या ठिकाणी सत्ता राबवलेली आहे. जनतेने पुन्हा त्यांना बहुमत दिलेलं आहे. याचा त्यांनी पुरेपूर वापर करून जनतेची कामं केली पाहिजेत. जनतेचा विश्वास पुन्हा संपादन केला पाहिजे. नाहीतर बहुजन विकास आघाडी परत कधी सत्तेमध्ये येईल असं वाटत नाही या ठिकाणी. त्यांनी बहुजन विकास आघाडीच्याच नगरसेवकांनी याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता. आम्ही ठीक आहे, काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, महात्मा गांधीजीच्या विचाराने चालणारे आहोत.
आम्ही पत्र देऊ शकतो, आंदोलन करू शकतो, पण निर्णय घ्यायचा जो कॉन्क्रीट डिसिजन आहे तो बहुजन विकास आघाडीच घेऊ शकते, इथले महापौरच घेऊ शकतात. आता आम्ही येऊन महापौराच्या विरोधामध्ये आंदोलन करणं कितपत योग्य वाटेल, हा हे पण एक प्रश्नचिन्ह आहे. पण वेळेला आम्हाला ते करावंच लागणार आहे, असं दिसून येतंय पर्यायाने. आज तुम्हाला सांगू इच्छितो, की आरोग्याच्या प्रश्नासाठी बहुजन विकास आघाडी आणि बी-जे-पी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नारळ फोडले तर आहेत. त्याला फोडून पण 2 वर्ष उलटून गेलेत. पण त्या ठिकाणी एखादी वीट लावलेली पण दिसून येत नाही. आणि भाजपाचेच नगरसेवक हॉस्पिटलमध्ये घुसून इनव्हॅलिड औषधं किंवा एक्सपायरी डेट झालेली औषधं दाखवत आहेत. मग ते कितपत आणि दुसरीकडे आरोग्य समितीवर बलात्कारसारखा संवेदनशील गुन्हा दाखल असलेल्या माणसाची नेमणूक करत आहेत. मग ते कितपत ह्या भूमिकेला न्याय देऊ शकतात हे पण आम्ही पाहत आहोत. धन्यवाद सर. जसं की आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी एक बातमी अतिशय गाजली होती आणि विधान परिषदेत पण ही बातमी गाजली अधिवेशनमध्ये की वसईच्या डीएम पेटी रुग्णालयामध्ये एक्सपायर औषधं मिळतात आणि यावर छापा टाकला होता भाजपाच्याच नगरसेवकांनी आणि हे खूप कौतुकास्पद होतं कारण चांगली गोष्ट आहे. आपल्या परिसरात जे चाललंय त्याबाबत जागरूक राहायला पाहिजे. परंतु इतकं सगळं एका बाजूला नगरसेवक करत असताना त्यांच्याच समितीमध्ये म्हणजे आरोग्य समितीमध्ये एक बलात्कारी गुन्हेगारी प्रवृत्तीचा नगरसेवक संजू श्रीवास्तव याला गठन केलं जातं, त्याला तिथे नियुक्त केलं जातं आणि आम्ही वारंवार या बातम्यांमधून आवाज उचलत आलेलो आहोत संजू श्रीवास्तवच्या विरोधात की बलात्कारासारखे इतके मोठे गुन्हे असताना देखील हा व्यक्ती फ्रॉडचे गुन्हे जवळपास 60 कोटी इतके फ्रॉडचे गुन्हे या व्यक्तीवर असताना देखील हे नगरसेवक म्हणून निवडून येतात. ठीक आहे, ते भाजपाचं एक श्रेय म्हणून ते निवडून आले पण असतील कमळावरती, परंतु त्यानंतर त्यांना समितीवर ठेवलं जातं. मग हे कितपत योग्य आहे आणि सत्ताधारी पक्ष देखील यावर कधी आवाज उचलणार हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे. पाहण्यासारखं असेल त्यांना या समितीवरून काढलं जातं, त्यांची नियुक्ती रद्द केली जाते की अशाच प्रकारे आरोग्याचा बोंगाळ कारभार वसई विरारमध्ये सुरू राहून जनतेच्या आरोग्याची जीवाशी खेळलं जातं. धन्यवाद.